राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. स्वागत करतो मित्रांनो. नाशिक पुणे रेल्वे संदर्भात पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चासत्र सुरू झालेलं आहे. खरं तर लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री महोदय यांच्या पण बैठका चालू आहे, परंतु त्याचबरोबर जन आंदोलनाची दिशासुद्धा या ठिकाणी सुरू आहे. कदाचित हे प्रश्न जन आंदोलन किंवा रेल्वेच्या रेट्यापर्यंत, जन आंदोलनापर्यंत, रस्ता रोकोपर्यंत येणार नाही अशी आशा आहे. परंतु ते जर नाही झालं तर ही जी काही सर्वसामान्य लोक आहे, राजकारण विरहित लोक आहे, ते आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी खरं तर आजची बैठक ठेवलेली आहे. खरं तर हेलिकॉप्टर सरपंच म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. काय सांगाल दादा, आजच्या सभेमध्ये काय झालं? नमस्कार. खरं तर या जुन्नर, संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या जीवनमरणाचा खऱ्या अर्थानं प्रश्न म्हणजे ही रेल्वे होऊन बसलेली आहे. गेली 25 वर्षापासून प्रस्तावित अशा प्रकारची रेल्वे, पुणे नाशिक रेल्वे आपल्या भागातून जाणार म्हणून अनेक माणसांनी मोठमोठ्या अशा प्रकारची आंदोलनं केली किंवा अनेक अशा प्रकारचे विचारमंथन केली, परंतु आजपर्यंत खऱ्या अर्थानं ही रेल्वे आपल्या भागातून गेलीच नाही. आणि आता कुठेतरी जाणार अशा प्रकारची भूमिका आली होती. तर ती रेल्वेसुद्धा जाते, परंतु आपल्या या मुख्य तालुक्यांच्या पासून जवळजवळ 50 ते 60-70 किलोमीटर दूरवरून ती रेल्वे जाते. याचं खूप मोठं दुःख आपल्या सगळ्यांना आहे. मी या माध्यमातून खऱ्या अर्थानं एका खेडेगावचा लोकप्रतिनिधी या नात्यानं खऱ्या अर्थानं मी जाहीर आव्हान करतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या देशाचे सर्वोच्च लोकप्रतिनिधी आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना मी या ठिकाणी आव्हान करतो, जर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात खऱ्या अर्थानं रेल्वे स्टेशनवर चहा विकून केली असेल आणि देशाचं सर्वोच्च पद तुम्ही त्या माध्यमातून मिळवलं असेल किंवा लहानपणी खऱ्या अर्थानं लेकरू असताना तुम्ही तुमच्या कमाईचं साधन, जगण्याचं साधन जर रेल्वे स्टेशनवर चहा विकला असेल, तर खऱ्या अर्थानं माझ्याही या जुन्नर, या संगमनेर, या अकोले तालुक्यातील लेकरांना खऱ्या अर्थानं अशा प्रकारची चहा विकण्याची संधी मिळावी, हे जाहीर अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी या देशाचे सर्वोच्च लोकप्रतिनिधी आदरणीय नरेंद्र मोदी यांना करतो. कारण तेही महत्त्वाचं आहे, कारण नरेंद्रजी मोदी हे खऱ्या अर्थानं लोकनेते आहेत, लोकभावना जाणणारं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या माध्यमातून मला जाहीरपणे आव्हान करायचं आहे की या ग्रामीण, या खेडे भागातून या भारत देशाचा आत्मा जर काय असेल तर ते खेडेगाव आहे. आणि या आत्म्याला खऱ्या अर्थानं आपल्याला खूप समाधान प्राप्त करून द्यायचं असेल तर प्रस्तावित अशा प्रकारची 10 वर्षापूर्वी जो रेल्वेचा आराखडा किंवा आखणी झालेली आहे, ती खऱ्या अर्थानं जुन्नर या ठिकाणी, संगमनेर आणि पुढे अकोले या गावांमधून खऱ्या अर्थानं, या तालुक्यांमधून ही रेल्वे जात असताना बोटा गावच्या आणि आळेफाटा गावच्या पश्चिमेच्या बाजूनं खऱ्या अर्थानं रेल्वे स्टेशन आहे. माझी या माध्यमातून विनंती राहील की बोटे गावाला खऱ्या अर्थानं पहिलं रेल्वे स्टेशन या ठिकाणी व्हावं आणि माझ्या या पठार भागातील, या दुर्लक्षित भागातील सगळ्या लेकरांना या रेल्वे स्टेशनवर निदान चहा विकता यावा किंवा माझ्या पठार भागातील या सगळ्या लेकरांना इथून आपल्या घरातल्या किटलीचं दूध घेऊन निदान पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या उंच इमारती, गगनाला भिडणाऱ्या इमारतींमध्ये जाऊन दूध विकता यावं. आज इथं आपण पाहतोय की दूध अशा प्रकारचं उत्पादन करणारे शेतकरी आहेत आणि इथे डेअरीला ते घालतात आणि 25 आणि 26 रुपये बाजार मिळतो. आणि तिथे चाकण पुण्यामध्ये जर गेल्यानंतर त्याच दुधाचा भाव 60 रुपये होतो. मग माझा शेतकरी त्या ठिकाणी जाऊन जर हेच दूध 60 रुपयांनी जर विकू शकला रेल्वेच्या माध्यमातून, तर खऱ्या अर्थानं ही विकासाची गंगा तळागाळामध्ये आणि देशाच्या खेड्यामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. जसं महात्मा गांधींनं म्हटलेलं आहे, खेड्याकडे चला, तशी खेड्याकडे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेब सगळ्या विकासाच्या गंगा खेड्याकडे घेऊन येतील, अशी भावना या रेल्वेच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी तरुण नेते किंवा आपल्या सर्वसाधारण कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व सर्वजण आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु राजकीय लोक कोणी दिसले नाही. सर्वसाधारण लोकांनी आता हे सगळं हाताशी धरलेलं आहे. एक काय संवाद साधले आहेत? मी या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक, एक सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी खरं तर या ठिकाणी माझ्या परिसरातील सर्व आमदार, खासदार, आढळराव पाटील असतील, त्यानंतर अमोलजी कोल्हे साहेब असतील, शरदत्ता सोनवणे असतील, माजी आमदार या ठिकाणी बेनके साहेब असतील, आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार लामटे साहेब असतील, संगमनेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी खताळ पाटील असतील, सत्यजित दाता असतील,
या सर्वच आमदार आमचे खासदार असतील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत, वाकचौरे साहेब आहेत, लोखंडे साहेब, या सर्वच मान्यवरांना मी विनंती करेल, मनापासून विनंती करेल, जेवढे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, सर्वांनाच विनंती करेल, हा जनसामान्यांचा लढा आहे, हा सामान्यांच्या हक्कासाठी लढा आहे. कुठलाही राजकीय अजेंडा, कुठलाही राजकीय हेतू यातून कोणाचा नाही आहे. आणि ह्या ज्या भूमिका दिवसेंदिवस या ठिकाणी प्रत्येक रेल्वेच्या संदर्भात येत आहेत, त्या थोड्याशा वेगवेगळ्या असल्यामुळं खरं तर आम्हाला यामध्ये आमचे इंजिनियर संतोषजी फाफळे आहेत, त्यांनी जो अभ्यासपूर्ण या ठिकाणी 2021 अभ्यासपूर्ण मुद्दे मांडलेत, त्या कुठेतरी मुद्दे वेगळे तुमच्याकडून निघल्यामुळं आम्हाला हे आंदोलन तुमच्या पाठीमागे तुमच्याबरोबर लावूनच धरावंसं लागतंय असं आम्हाला वाटतंय. या ठिकाणी सर्वजण एकत्र आहेत, पालकमंत्री एकत्र आहेत, विद्यमान बॉडीमध्ये असणारे आमचे आमदार आहेत, सत्तेमध्ये असणारे 2 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, आणि एवढे सगळे असताना देखील आंदोलन एकत्र येऊन बसतायत. आणि तरीही पुढे जाताना विखे पाटील वेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याला भेटतायत, बाळासाहेब वेगळ्या पद्धतीनं अश्विनी साहेबांना भेटतायत. हे थोडंसं संयुक्तिक वाटत नाही आहे. जर सगळे एकत्र आलेलो आहोत तर सर्वजण एकमुखाने जर आपण ही मांडणी जर समोर फडणवीस साहेबांकडे केली असती आणि फडणवीस साहेबांच्या थ्रू आपण जर ती अश्विनी साहेबांकडे केली असती तर 100% यातून मार्ग निघण्याजोगा होता. परंतु तसं होताना दिसलं नाही. आणि म्हणून आम्ही जे जनआंदोलन 2021 पासून चालू केलेलं आहे ते आंदोलन या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटतं. आणि आपला सर्व लोकप्रतिनिधींना मी या ठिकाणी एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये जसे आम्ही तुमचे झेंडे घेऊन पळतो तसं तुम्ही आमच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी उद्याच्या ह्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं आमंत्रण भेटेल. तुम्हाला सर्वांना आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे, तुम्हाला अजून भेटणार पण आहोत. तुम्हाला भेटलो न भेटलो किंवा आपल्याला जरी नाही भेटलं तरी हे आंदोलन प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. या आंदोलनासाठी कुठल्याही प्रकारच्या आमंत्रणाची, निमंत्रणाची वाट न पाहता आमच्या सर्वांच्या सुखदुःखासाठी, आमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी 12 तारखेला 12 जानेवारीला बोटा या ठिकाणी जमाल अशी आम्हाला 100% खात्री आहे. कारण आमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये उभे राहणारे तुम्ही सर्वजण आहात आणि आमची तेवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी यावं आणि हे जनआंदोलनाचा आवाज हा केंद्र सरकारपर्यंत, राज्य सरकारपर्यंत पोहोचवावा आणि आमचा जो प्रश्न आहे रेल्वे संबंधीचा तो सुटावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच. खरं तर महिला वर्गसुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी झाला. महिला भगिनीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर महिलांना 50% आरक्षण आहे. महिला भगिनींनीसुद्धा यामध्ये या आंदोलनात सहभागी झालं गेलं पाहिजे. काय सांगाल त्या याबद्दल? नक्कीच. महिला भगिनींनी सुद्धा जसं दादांनी म्हटलं आहे आता की आरक्षण आहे, 50% आरक्षण आहे तुम्हाला, पण 50% आरक्षण असताना तुम्ही लाडकी बहीण योजना, इतरही खूप योजनांचा लाभ घेता, तिथे हक्कानी मागता की आमचा हक्क आहे तो. त्याचप्रमाणे आजही तुम्ही ह्या येत्या 12 तारखेच्या जनआंदोलनात, 12 जानेवारीच्या जनआंदोलनात सहभागी व्हायचं. खरं तर सांगण्याची गोष्ट अशी की आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे की आपल्याकडनं रेल्वे जाईन, आपल्या लेकासुनांना, लहान मुलांना, पोरांना शहराच्या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग मोकळा होईल, कामाचा मार्ग मोकळा होईल. म्हणून आपण आपल्या लेकरांसाठी, आपल्या लेकरांना घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आपण प्रत्येक माता भगिनींनी येत्या 12 तारखेला आपल्या लेकरांसमवेत रस्त्यावर यायचं आहे आणि या आंदोलनाला मोठं स्वरूप द्यायचं आहे. धन्यवाद. नक्कीच. याबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांच्याकडे बघितलं जातं असे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार असतील, न्यूज चॅनलचे रिपोर्टरचे पत्रकार, संपादकीय असतील, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार असतील, यामध्ये सहभागी झाले. तसे आपले सहकारीसुद्धा या ठिकाणी सतीश फाफळे आपल्यासोबत आहे. काय सांगाल दादा? खरं तर ही सर्वसाधारण लोकांनी ही आंदोलन आता हातामध्ये घेतलं आहे. खरं तर हा जो रेल्वेचा लढा आहे हा आता राजकीय नेत्यांचा लढा राहिलेला नाही असं मला वाटतं आहे. कारण गेली 5 वर्षापासून विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून ही पुणे नाशिक रेल्वे आहे ती आपल्या संगमनेर अकोले तालुक्याच्या हद्दीवरून गेली पाहिजे. आणि या भागातील खरं तर कृषी क्षेत्र असेल, कृषी उत्पन्न असेल आणि पर्यटन क्षेत्र असेल, या भागांचा विकास खरं तर झाला पाहिजे. या दृष्टीने या भागातील लोक गेली अनेक वर्षापासून हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे या प्रतीक्षेमध्ये आहे. परंतु कुठंतरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आणि त्यांची जी काही रणनीती असते राजकारणाची त्या दृष्टीने या रेल्वे मार्गामध्ये अनेकदा या ठिकाणी बदल केलेले आम्हाला पाहायला मिळाले. तर हे बदल कशा प्रकारे केले जातात, काय केले जातात आता त्यांना माहिती. परंतु आम्ही कागदोपत्री बोलतोय. ज्या सेंट्रल रेल्वेने हे 3 सर्वे केले, RECT, PACT, FLX,
आणि फायनल लोकेशन सर्वेनुसार त्या संसदेमध्ये ते मान्यता मिळाली आणि त्याची नोंद पीक बुकमध्ये झाली. खरं तर या कागदावरती आम्ही बोलतोय. नंतर तुमची सरकारे बदलली, महारेल कंपनी थर्ड पार्टी कंपनीला ते काम देण्यात आलं आणि तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी जर या रेल्वे मार्गामध्ये जर सबसिडी बनवली गेली तर हे आम्हाला मान्य नाही. खरं तर हा रेल्वे मार्ग ज्या पिंक बुकमध्ये ज्या रेल्वे मार्गाची नोंद आहे त्या पद्धतीनं हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं हा जर रेल्वे मार्ग जर झाला तर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या त्या पश्चिम बाजूनी होतो आणि हा बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्प आहे. यामध्ये सर्वसमावेशक आंबेगाव असेल, जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, या सर्व 12 ते 13 लाख लोकांचा, यातील ग्रामस्थांचा, नागरिकांचा, तरुणांचा, महिलांचा, या सर्वांचाच आणि कृषी क्षेत्राचा आणि पर्यटन क्षेत्राचा खऱ्या अर्थानं विकास होईल आणि विकासाच्या माध्यमातून हे तालुके कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये येतील असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही हा लढा आजपर्यंत चालू ठेवलेला आहे. आणि खरं तर आपण लोकशाही म्हणून पाहतो, लोकशाही पत्रकार बांधवांना आम्ही सर्वच जण म्हणतात का लोकशाहीचा हा 4था आधारस्तंभ आहे, परंतु आज आम्ही पाहतोय लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही मार्गाने चाललेलं शासन. पण आज आम्हाला असं वाटतं कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल होती की काय. जर समजा पिंक बुकमध्ये नोंद असलेला रेल्वे मार्गामध्ये या राज्यातलं सरकार त्या रेल्वे मार्गामध्ये जर बदल करत असेल आणि महारेल कंपनी जर त्यांच्या मनमानी कारभाराने हा रेल्वे मार्ग इकडून तिकडून जर वळवत असेल तर येत्या 12 जानेवारीला जे काही मोठ्या पद्धतीने आंदोलन होणार आहे हे सर्वसामान्यांचं आंदोलन होणार आहे. आणि तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की या आंदोलनामध्ये त्या दिवशी जर आम्हाला चांगल्या प्रकारचा जर निर्णय आम्हाला या ठिकाणी दिला नाही, आमच्या मनाचं जर समाधान केलं नाही तर आमचा मनाचं समाधान आणि हा रेल्वे मार्ग कधी होणार आणि कसा होणार हे समाधानकारक उत्तर जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही ह्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नाही. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर आणि आम्हाला या जुन्नर, अकोले, संगमनेर आणि अकोले तालुका यांना जर या जनतेला जर समाधान उत्तर या लोकप्रतिनिधीकडून जर भेटत नसेल तर आम्ही उठणार नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जर पोलीस प्रशासन असेल, इतर काही प्रशासन असेल, यांना जर आम्हाला अटक करण्याची वेळ आली तर आमची ती देखील तयारी आहे. आणि या रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो त्या दिवशी राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी आहे. खरं तर राजमाता जिजाऊंच्या कुशीतून ज्यांनी या स्वराज्याचं अखंड स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमचा हा सर्व पठार भाग गागरे साहेबांनी सांगितलं की आम्ही खरं तर पठारी आहोत, काय आहोत ते आम्ही त्या दिवशी आंदोलनामध्ये दाखवू. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने हे अखंड स्वराज्य उभं केलं त्याच पद्धतीने आम्ही रेल्वे आणल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने एवढंच सांगतो. आणि लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. आणि या आंदोलनामध्ये मी सर्व पत्रकार बांधवांना या निमित्तानं विनंती करतो की राजकारण्यांच्या बातम्या सोडून द्या. खरं तर हा रेल्वे मार्ग कशा प्रकारे होईल, या रेल्वे मार्गाला कशा प्रकारे चालना मिळेल आणि केंद्रापर्यंत, राज्य सरकारपर्यंत ही मागणी कशा प्रकारे पोहोचल, या पद्धतीने सर्व पत्रकार बांधवांनी आजपासून कामाला लागा अशी मी सर्व पत्रकार बांधवांना या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. नक्कीच खरं तर विकास क्रांती सेनेचे जे काही संचालक आहेत सतीशजी पापळे असतील, त्याचबरोबर संतोषजी पापळे असतील, ह्या सर्वांनी खरं 5 वर्षापासून प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि एकदम तंत्रशुद्ध अभ्यासपूर्ण सगळं नियोजन त्यांनी केलं आहे. म्हणूनच 12 तारखेला हे आंदोलन ठेवलं. नक्की 12 तारखेची कशी दिशा असणार आहे, काय सांगाल? संदीप भाऊ, मी आज हे जे नकाशावर बॅनरवर जे 2 नकाशे, हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशा पद्धतीचे हे 2 नकाशे ऑन गोईंग फायनल लोकेशन सर्वे, हे सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार हे दिशाभूल करत आहे. संदीप भाऊ, या माध्यमातून माझा सरकारला आणि राज्य सरकारला प्रश्न आहे का ही तुम्ही दिशाभूल जनतेची जी करताय की तुम्ही कधी थांबवणार आहात? आज दिशाभूल कसे करतात याचं अतिशय उत्तम उदाहरण मी अतिशय ते ऑन गोईंग नकाशा आहे त्याच्यामध्ये बघा, सगळे प्रकल्प वेगवेगळे आहेत. आता त्या प्रकल्पांना पुणे नाशिक हे नाव द्यायचं आणि आपल्याला येड्यात काढायचं काम चाललं आहे यांचं. हा माझा प्रश्न आहे त्यांना. हे जर तुम्ही वेड्यात काढत असाल हे चुकीचं आहे.
आज त्याच्यासाठी संदीप भाऊ तुम्ही हा प्रश्न तुमच्या माध्यमातून पण अतिशय चांगल्या पद्धतीने अजून अभ्यास करा, पण हे मांडा हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालू आहे यांचं. दुसरी गोष्ट संदीप भाऊ, खरं हे झालं आहे 2011 ते 19पर्यंत हा जो पुणे नाशिक प्रकल्प होता हा सेंट्रल रेल्वे पाहत होती. सेंट्रल रेल्वे याचे सर्वे केले होते, सगळे झाले होते. हे सर्वे असे झाले होते की तळेगावपासून त्याच्यानंतर राजगुरुनगर, मंचर, नारंगावर आणि ह्या मार्गे ते सिन्नरला जात होते. हा बहुउद्देशीय होता आणि त्याच्यानंतर तिन्ही सर्वे झाल्यानंतर ह्या प्रोजेक्ट महारेलकडे गेला. महारेल नावाची एक कंपनी स्थापन केली सरकारने आणि राज्य सरकारने, आणि तिच्याकडे तिनं हा सगळा उद्योग केलेला आहे. हे सगळ्या चुका महारेल कंपनीच्या आहे. त्यांनी पायमल्ली केलेली आहे. जे सर्वे ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं केले नाही. जमीन अधिग्रहण बेकायदेशीर केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याची उत्तरं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने द्यावं. जे 900 कोटी पाण्यात गेले त्याच्यासाठी जबाबदार कोण? मी मुख्यमंत्री आणि देशाचे जे रेल्वे मंत्री यांनी याचं उत्तर द्यावं. आणि त्यामुळं मी सर्व जनतेला विनंती करतो की 12 तारखेला पुन्हा एकदा आव्हान करतो, 12 तारखेला बोटा या ठिकाणी येऊन हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपस्थित राहावं विनंती करतो. एवढं बोलून थांबतो. नक्कीच. खरं तर प्रत्येक गावामध्ये आता याची थिणगी सुरू झालेली आहे. खरं तर सर्वसामान्य लोकांनी सर्वांनी यामध्ये सहभागी झालं गेलं पाहिजे. यावर काय आव्हान कराल? निश्चितपणे विकास क्रांती सेना असेल आणि रेल्वे कृती समितीच्या नियोजन बैठकीमध्ये आम्ही सर्वांनीच या ठिकाणी असा ठराव केलेला आहे की अकोले असेल, जुन्नर असेल, संगमनेर असेल, या सर्वच तालुक्यातून रेल्वे जाणार आहे. आणि रेल्वे जात असताना प्रत्येक गावातील, प्रत्येक समाजाची, घटकातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी की आपण या जनआंदोलनासाठी उपस्थित राहावं. येत्या 12 जानेवारीला या ठिकाणी रास्ता रोको आहे. या रास्ता रोकोसाठी प्रत्येक गावातील सरपंचांनी, उपसरपंचांनी, सर्व संचालक असतील, विविध सोसायटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, याचबरोबर गावातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असेल, मजूर असेल, या सर्वांनीच या जनआंदोलनासाठी उपस्थित राहावं. या दिवशी आपलं गाव बंद ठेवावं. 12 जानेवारीला आपण सर्व तालुक्यातील गावे बंद ठेवावीत असा निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आणि याचं आव्हान मी या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी या जनआंदोलनासाठी, या रास्ता रोकोसाठी 12 जानेवारीला उपस्थित राहावं. धन्यवाद. नक्कीच. नारायणगाव, जुन्नर ते सिन्नर ही सर्व जी काय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय ही सर्व खरं तर सत्यजित तांबे यांनी एकत्रित केली होती. ही जी काही सर्वसाधारण लोक यांना काही काम नाही म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे असं काही नाही. पण मित्रांनो, रेल्वेचा प्रश्न हा एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला आहे. आपले मुलं बाळं शिकले गेली पाहिजे, परदेशात गेली पाहिजे, मेट्रो सिटीमध्ये गेली पाहिजे, हे ज्यांना खरं तर वाटतं ना, त्या प्रत्येकाने या ठिकाणी येणं गरजेचे. 1ली ते 10वीपर्यंत कसं पण आपलं मुलगं शिकतं, परंतु 10वीनंतर त्याला शहरात जायचं आहे, त्याला चाकण MIDCमध्ये जायचं आहे, त्याला सिन्नर MIDCमध्ये जायचं आहे किंवा त्याला पुण्यासारख्या ठिकाणी जायचं आहे, तर ते अतिशय गोरगरिबाच्या घरातलं लेकरूसुद्धा अपडाऊन करू शकतं मित्रांनो. म्हणून तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ह्या निमित्ताने आव्हान करतो, एक पत्रकार म्हणून जरी आव्हान करीत असन, ही सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्याचबरोबर गावगावचे लोकप्रतिनिधी, त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, या ठिकाणचे आजी माजी आमदार, याचबरोबर खासदार, या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात साहेब, वैभवराव पिचड असतील, आमदार किरण लहामटे असतील, सत्यजित तांबे असतील, अमोल खताळ असतील, अमोल भाऊ या ठिकाणचे जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, वाजेसाहेब असतील, ह्या सर्वांना विनंती करतो की ज्या ठिकाणी तुमची नियोजन बैठक त्या दिवशी भरवली होती, तीच नियोजन बैठकीत असणारे सर्व आजी माजी आमदार अमोल खोल्ले असतील, आपण सर्वांनी येत्या 12 तारखेला या ठिकाणी यावं. हे निमंत्रणच तुम्हाला आजच्या दिवशी दिलं जातं आहे ह्या सर्व कार्यकर्त्यांकडून. कारण तुम्ही उभे राहा, तुमची नियत चांगली आहे, तुमचा जो लढा आहे तोच ह्या कार्यकर्त्यांचा लढा आहे. संयुक्त पद्धतीने दोन्ही गोष्टी गेल्या पाहिजे. सरकारला यावर जाग आली नाही तर निश्चित ह्या लोकांनी जो पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला निर्णायक भूमिका येत नाही तोपर्यंत आंदोलन नाही, हे जेलभरो आंदोलन असणार आहे. तुम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये बसा, ही सर्वसामान्य लोक तुमच्या पाठीमागं या ठिकाणी बसल्याशिवाय राहणार नाही. आणि थेट आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा ठोस निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही लोक एकही या मार्गावरून हलणार नाही, अशी सुद्धा त्यांनी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून मित्रांनो,
तुम्ही पण या, आम्ही पण येऊ, कारण हा लढा तुमच्या माझ्यासाठी नाही, आपल्या मुलांबाळांसाठी असणार आहे. या जाणीवपणे आणि ह्या लोकसभेतून किंवा लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून आपण जरी आव्हान करत असलो, याची ठिणगी आता बोट्यामधून पडले. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.